अरे वहिनी बोला. आत येऊ देता का? अरे सॉरी या 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 या. मी असं अनोळखीसारखं बोलू राहील तुम्हाला. लावून घ्या ना ते. नाही लावतो. हा बोला ना. जरा काम होतं तुमच्याकडे. अरे एक मिनिट हा, मी पॅन्ट बदलून आलो. हो हो. ऐक. एक मिनिट मी पॅन्ट बदलतो आणि येतो. हां 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 ठीक आहे. एक- ते जरा घाई गडबड आहे म्हणून. हो हा बोला ते बोला मी सॉरी मी रात्री उशिरा झोपलो आणि लेट उठलो ना. नाही बसा ना. हां बसा ना. काय आता माझं रे बोला. तुम्हीच येऊन मला म्हणता बसा. हा हा पण बोला. मग काय कसं काय येणं झालं. आम्ही बोला ना. आम्ही चाललोय आता. कुठे. सोसायटी सोडतोय. हो काय मजाक करताय तुम्ही. सोसायटी कशाला सोडशाल. ते मी लावून देते. सोसायटी सोडायचं म्हणते आणि घड्याळ पण लावून देत आहे. किती दिवस लावून देणार. नंतर तर आम्हालाच लावावं लागणार. हां ते अरे हा सोसायटी का सोडताय तुम्ही. हे ज्या कंपनीत काम करता ना हां तिथं बदली. बदली नाही, कंपनी बंद झाली. ओ कंपनी बंद पडली. हो तर अच्छा हा 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 झाली ती बंद. हां हां म्हणून आम्ही मग दुसऱ्या कंपनीत लावता येतं. दुसरा जॉब बघता येतो. नाही नको. आधीच घर भाडं थकलंय 3-4 महिन्यापासनं आणि काहीच पैसे नाही उरले आता. अरे पैसे नाही तर वहिनी टेन्शन एवढं कशाला घेता. हां मी आहे ना. हां मी सपोर्ट करेल ना तुम्हाला. हां ते आम्ही म्हटलं की आता गावालाच चालला जातो सगळं सामान आवरून. हे बघा संदीप भाऊजी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला गावाला जायची गरज नाही. संदीप भाऊजी सगळे पैसे देणार तुम्हाला. बस तुम्ही घरात बसून खा. ऐका ना मी काय म्हणते, फक्त तुम्ही एक मदत करा आमची. काय. आता तर आम्हाला गावाला जावंच लागणार आहे कारण की पुढचं घर खर्च सगळं काढणं खूप अवघड होईल आमच्यासाठी. काय ते 4 महिन्याचं भाडं फक्त हां तसं 5,000 आणायचं आहे आम्हाला भाडं. ते 20,000 झाले आता. करशाल का तेवढं मदत. का नाही करणार. केस त्या बाजूने टाकले असते तर आणखी सुंदर दिसलीच असती वहिनी तू. म्हणजे सुंदर तर आहेच. बरं किती दिवसांनी रिटर्न देणार. काय 10-12 दिवसामध्ये, जास्तीत जास्त महिन्याभरात वापस करून. नको मला म्हणजे पैसे नको. तुझे रिटर्न पैसे नको मला. तुझ्याकडून घेऊन काय करू पैसे. पण मला काही समजलं नाही हो. तुम्ही काय म्हणताय हे असं. बरोबर आहे ना. रिटर्न नको म्हणजे. पाणी पी शांत होशील.
मनात भीती नको, नाही का? मनात भीती असली का पाहिजे ती गोष्ट सिद्ध नाही होत. पाहिजे ती गोष्ट सिद्ध करायला भीती नको मनामध्ये. काय बोलताय ते स्पष्ट बोला ना मला ना. प्रेम पाहिजे, प्रेम मनामध्ये. भीती नको, प्रेम पाहिजे असं. अच्छा. बघ, तुला पैसे देईल मी, पण मला बदल्यात पैसे नको तुझे. काय काय हवंय मग? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 19, 20, 21, 22, 23, 25. इतके बस का? नाही, मला 20 लागत आहेत फक्त. 5 माझ्याकडनं खर्चायला. गावी जाणार आहे ना, क्रीमला खर्च, फेस वॉशला खर्च, तेलाला खर्च. ठेवून देऊ की ठेवतेस स्वतःहून? ठेवून दे तुम्ही. ठेव. एका महिन्यात वापस करेल. परत तेच. एका महिन्यात वापस करेल, 2 महिन्यात वापस करेल. बस बस. तुझ्याकडं पैसा खूप झालाय का? नाही पैसा. मग काय लावलंय? एका महिन्यात वापस करेल, 2 महिन्यात वापस करेल. एका दिवसात वापस करू शकते तर बोल. एका दिवसात? हम्म. एका दिवसात कसं वापस करणार? आयडिया. आयडिया. जरा डोकं लावू वहिनी, सगळं होतं एका दिवसात. पैसे. ये ना. काय म्हणतेस? ये. पैसे नको. का? का नको? नको पैसे. अरे का नको? एका दिवसात कसं काय वापस करणार पैसे? करता येतं की. कोण म्हणतं करता येत नाही वापस? असं. ये बस. बघ मी तुला शिकवतो एका दिवसात कसे पैसे वापस करता येतात. आतापर्यंत जेवढ्या बायांनी पैसे नेले सोसायटीमध्ये तेवढे एका दिवसातच रिटर्न केले. कोण म्हणतं एका दिवसात रिटर्न? काय
काय बोलताय ते स्पष्ट बोला, समजत नाही मला. आनंद दे, खुश कर, जे बायको करते ते कर, आणि 25,000 एका दिवसात फेडून टाक. एका दिवसात तुला 25,000 माझ्याकडनं गिफ्ट. म्हणूनच म्हणते पैसे नको मला. अच्छा, तर म्हणजे तुला कळलं होतं, तरी पुन्हा पुन्हा विचारते काय? याची काय किंमत? काहीच नाही. कवडीचा भाव आहे माझ्याकडे या पैशाला, कवडीचा. आणि तुला करोडोचा. बोल. पण हे चुकीचं आहे. मी असले पैसे कसं काय घेऊ शकत? असले पैसे नाही घेऊ शकत मी. मग तुला बिना व्याजी एवढे दिवस पैसे द्यायचे कसे वहिनी? बोल. तू तर सोसायटी सोडून चालली. हा, जिच्या मागे 1 वर्ष घातलं तीच जर जाती सोसायटी सोडून. 1 वर्ष? मग जिच्या मागे 1 वर्ष अखांत प्रयत्नाने फिरलो, जिच्यासाठी झुरलो, ती कोंबडी जर माझ्या खोरड्यातून चालली तर कसं काय चालेल ना? हा, मुळात तुला विचार करायला पाहिजे. आपल्यासाठी जीवाला जीव देणारा मित्र जो आपल्याला कायम कामा येतो, त्याच्यासाठी तू कधी कामा आली? कधीच नाही. आणि म्हटलं आज काहीतरी, आज दे मला जेवायला, नाश्त्याला, तर नाही म्हणते. असं याची काय किंमत आहे? काहीच नाही. किंमत तर याची आहे. हा बंगला, हा प्रॉपर्टी चा मालक तुझाच आहे. सर्व तुझाच आहे. हाही नोट राहिली इकडं. बघ बघ. नसल लागत तर बोल. अजून एक गोष्ट. एक काय 10 बोल. मला जायचं नाही आहे इथून. ओहो, सस्पेन्स. जायचं नाही? मग काय करायचं पिल्लूला? मला माझ्या ह्याच घरात, म्हणजे घरात तिथं जिथं राहते मी तिथंच राहायचं. घरी जा, त्याला सांगतो. काय? यकीन नाही होत ना? आता घर मालकाचा. हा, नमस्ते. काय चाललंय? अहो काही नाही, ते तुमचे जे घर भाड्याचं जे पैसे होते ना, हा हा, ते पाठवतोय मी. तेवढं ते राहून दे त्यांना. नाही, आपले जवळचे लोक आहे ना ते.
हं? राहून द्या त्यांना. ठीक आहे ठीक आहे, पाठवतो 50,000 पाठवतो डिपॉझिट. ठीक आहे चला, बस बोल. अजून एक अट आहे माझी. फरमाइये. नवऱ्यासाठी जॉब. हां हॅलो. हां कसेत राठोड? काही नाही, एक आमचा जवळचा मित्र आहे, त्याला जॉब पाहिजे. शिक्षण काय झालं त्याचं? अहो शिक्षण काय करायचं हो? MBA झालंय. चांगलं शिक्षित आहे, MBA झालेलं आहे, ठेवून घ्या की. हां हो, चांगला पगार द्या. हो, पगाराचं काही टेन्शन घेऊ नका, पगार अर्धा आम्ही देऊ. ठेवतो, पाठवतो. पाठव बोलले, सकाळपर्यंत जॉब लागून जाईल. पुढं बस. ए शोना, स्माइल कर, स्माइल कर. हां स्वागत कधी? नाही इच्छा का? जा घरी, नाही जा घरी. नाराज हो, दुसरं काय होणार आहे आमचं? नाही, मी तयार आहे.